जय श्रीकृष्ण सर्वांना. मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हो, आजही मला व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट होतोय. याचं कारण म्हणजे सकाळी जरासं काम होतं, तसं तर रोजच असतं, पण आज जरासा जास्त उशीर झाला. तर चला, सर्वप्रथम आपण भगवद्गीतेतील जे तात्पर्य मी तुम्हाला काल सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात आणि त्यानंतर मस्तपैकी तुमच्यासोबत मी आज गप्पा मारणार आहे. तर चला, सर्वप्रथम ते तात्पर्य जाणून घेऊयात आणि त्यानंतर गप्पा मारूयात. तर चला आता सुरू करूयात. तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर आता हे पुढचं तात्पर्य आता आपण जाणून घेऊयात. योगाभ्यासात प्रगती केलेले योगीजन योग सामर्थ्याद्वारे आपल्या स्वेच्छेनुसार हव्या त्या ग्रहलोकामध्ये आत्म्याला नेऊ शकतात आणि इतर योगीजन अशा संधीचा विविध प्रकारे लाभ घेतात. परंतु भक्ताविषयी सांगावयाचे तर या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे भगवंत स्वतः भक्ताचा उद्धार करतात आणि भक्ताला आध्यात्मिक जगात प्रवेश करण्यासाठी उन्नत होण्याची प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा करावी लागत नाही, सॉरी, थोडंसं चुकलं, पाहिलं नव्हतं मी नीट. तर आता हे बघा, हा पण इथे एक छोटासा श्लोक आहे आणि याचं हे पुढील तात्पर्य आहे. हे असं आणि इथे ही एक श्लोक आहे. तर हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आणि बाकीही काही जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकतात, कारण मी प्रत्येकाच्या कमेंट खूप काळजीपूर्वक वाचते आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते, किंवा माझ्या व्हिडिओमध्ये बदल करण्यासाठीचं कोणी कमेंट केले असेल तर तसे बदल मी करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर जसं की मी तुम्हाला आता म्हटले की तुम्हाला जर काही कळवायचं असेल मला किंवा काही विचारायचं असेल तर ते तुम्हाला विचारू शकता, कारण हो, मी प्रत्येकाच्या कमेंट मनापासून वाचते. आणि कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट माझ्या पूर्णपणे लक्षातून जाते, म्हणजे मी बघितलेली असते, मनापासून वाचलेली असते, पण माझ्या ती लक्षात राहत नाही. असं खूप वेळेस झाले माझ्यासोबत. आणि त्यातलीच एक गोष्ट होती, एक ताई मला खूप सांगत होत्या की तू गळ्यावर पण भस्म लावत जा, आणि काल त्यांनी कमेंट केली होती की तू विसरतेस का. मी तुला प्रत्येक व्हिडिओ कमेंट करून सांगते, कळवते. तर मला त्यांना सांगायचं आहे की हो, मी तुमच्या कमेंट खूप मनापासून वाचते, माझ्या लक्षात असतं, पण असं होतं नंतर कामात असते सकाळी, मग ती कमेंट मी आदल्या दिवशीच्या व्हिडिओची वाचलेली असते आणि मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशीच बनवते फ्रेश मूडमध्ये, आणि बनवल्यानंतर मग थोड्या वेळाने लगेच व्हिडिओ अपलोड करून टाकते. मग त्यामुळे काय होतं, सकाळी पण काम असतं जरासं, त्या गडबड गोंधळीत मी विसरून जाते. आणि पण जेव्हा माझ्या लक्षात असतं तेव्हा मी करते. आणि मग कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट इतकी लक्षातून जाते माझ्या की मग परत असं कोण काय म्हटलं होतं किंवा मी बघितलं होतं, ऐकलं होतं, असं लक्षातच राहत नाही माझ्या. आणि तसंच या 2-4 दिवसात होत होतं. पण कसं की एकदा आपल्याला सवय लागली की मग ती सवय कधी मोडत नसते. तर मी त्यांना सांगते की आता हो, मी रोज इथे भस्म लावते. जसं मी कपाळावर भस्म लावते ना 3 पट्टे, तसे मला इथे लावायला म्हणजे आवडत नाही असं, पण मी असा लावते रोज आता यापुढे, आणि स्वतःला सवय करून घेते. सो तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या कमेंटकडे लक्ष देत नाही, तर तसं अजिबात वाटून घेऊ नका, कारण मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते आणि लक्ष पण देते, पण कधी कधी गडबड गोंधळीत होऊन जातं. तर त्यांना मला खरंच मनापासून सॉरी म्हणायचे. काल पण त्यांनी कमेंट केली होती की मी रोजच्या व्हिडिओत तुला हीच कमेंट कशी करू, बरं नाही वाटत असं कोणाला म्हणायला. तर सॉरी ताई, चुकलं माझं, माझ्या लक्षातच राहत नाही कधी कधी.
आणि हे जर तुम्ही बघताय ना, हा कारनामा मीच केला होता. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून एकदा नीट दाखवते की हे काय केलंय मी. आणि ही गोष्ट करून कमीत कमी 1.5 वर्ष झाले असतील. असं काहीतरी कसं सुचतं मला काय माहीत. सगळी भिंत अशी खराब करून टाकली मी. हे बघा असं. पण खरंच बालपण खूप गोड असतं बघा. मनात आलेल्या गोष्टीचा कोणी जास्त विचार करत नाही. ती गोष्ट बस करून टाकायची. आपल्याला परिणामाशी काही घेणं देणं नसतं. असं असतं बालपण कोणाचंही. आणि तसंच मी हे केलेलं आहे. तर पाहिलं असेल तुम्ही मी काय केले भिंतीवर ते. आणि हो, याला खूप दिवस झाले करून. पण दसऱ्यात वगैरे बघा घर वगैरे धुतात. पण काय माहीत दुसऱ्या कशाचाही पेंट निघून जाईल, पण हे याला काहीही झालेलं नाही. आणि ही एक छोटीशी आठवण आहे माझ्या लहानपणीची. आणि खरं सांगायचं तर मी आज याच गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार होते की माझं बालपण कसं होतं. तर खूप खोडील होतं बघा माझं बालपण. आधी मी खूप खोडू होते, म्हणजे आताही मी खोडील आहे, पण जराशी कमी झाली आहे. बालपणी कसं असायचं की जेव्हा मी छोटे होते तेव्हा मला प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी लागायची. एक ना एक गोष्ट फक्त आणि फक्त माझ्या मनासारखी व्हायला पाहिजे असं होतं. आता पण तसंच आहे. मला मनासारख्याच गोष्टी आवडतात. आणि आधी पण असंच होतं. माझी वस्तूसुद्धा मी कोणाला द्यायची नाही. मग माझ्याकडे एक छोटीशी बाहुली होती. एकदा असं झालं होतं, म्हणजे ती बाहुली मला इतकी आवडायची. मी तिचं मेकअप वगैरे करायचे. ज्या गोष्टी मी स्वतःसोबत करते त्या सगळ्या गोष्टी मी तिच्यासोबत करायचे. स्वतः डोकं वगैरे विसरत असेल ना आजी माझं, तर मी तिला घेऊन बसायचे, तिचे केस विसरायचे. आणि एकदा असंच झालं, माझी ती बाहुली हरवली आणि मला इतका जास्त ताप आला होता ना. म्हणजे बघा, मी आधीपासून किती जीव लावते प्रत्येक गोष्टीला. मला माझी वस्तू माझ्यापासून दूर झालेली अजिबात आवडत नाही. आणि अशीच खोडील होते मी आधी पण. आणि त्यातलेच काही किस्से मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खरंच तेच जेव्हा किस्से मला आठवतात ना, मी खूप जास्त हसते. आणि बालपणीच्या अशा खूप साऱ्या आठवणी असतात प्रत्येकाकडेच. तर तुमच्याही काही आठवणी असतील तर त्या मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि आता मी तुम्हाला काही आठवणी सांगते. तर एकदा काय झालं की आईने माझं मस्तपैकी मेकअप वगैरे केलं. लहानपणी असं असतं ना, इथे टिकला लावायचा, इथे टिकला लावायचा, तसं मेकअप केलं. मग जवळच माझी बाहुली होती. मी बघितलं तिला. मग तिला मेकअप केलेलं नाही दिसल्यानंतर मी काय केलं, आपली जी तेलाची बाटली असते ती बाटली घेतली, पूर्ण तेल तिच्या डोक्यावर ओतलं, तिची मस्तपैकी मालिश केली. नंतर कुंकू होतं ते पण लावलं. ते सगळं केल्यानंतर मग बघितलं आईने. मग आता मी तेवढी छोटी होते, मग आई काहीच म्हटली नाही मला. झाले तर झाले म्हटली, काही नाही, राहू दे. आणि आणखी एक सांगायचं तर माझ्या मम्मीला झाडं लावायची खूप आवड आहे आधीपासूनच. आणि एकदा काय झालं की मम्मीने मस्तपैकी गुलाबाची छान छान रोपं आणली होती. रोपं म्हणजे कसं की जे झाडं मोठे असतात गुलाबाची, असं मोगऱ्याची असतात, तर त्याची एक छोटीशी काडी आणली ना, मोठी अशी जाड बघून, तर ती पण येते छान. मग अशाच मम्मीने मस्तपैकी गुलाबाच्या काड्या आणल्या होत्या लावण्यासाठी. कुंडी घेतली मम्मीने स्वच्छ करून, माती घेतली शेतातली छान, आणि त्यात ती रोपं लावली, पाणी वगैरे घातलं. मग 5-6 दिवस झाली. मला वाटलं आता ती रोपं कशी आली ते बघायचं. मग एवढ्या लवकर तर काय पालवी वगैरे फुटणार नव्हती ना त्या काड्यांना. मग मला ते बघायचं होतं की झाड कसं काय होतं त्याच्यासोबत. ते बघण्यासाठी तुम्हाला काय वाटतं मी काय केलं? तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही की मी काय केलं. जी कुंडी मम्मीने ठेवली होती, पोर्चमध्ये ठेवली होती ती. खरं तर ऊन छान येतं, छान यावं म्हणून, कारण झाडांना ऊन लागतं. आणि ऊन पण लागतं, पाणी पण लागतं, सगळंच. म्हणून पोर्चमध्ये ठेवली होती, जिथे त्या कुंडीवर छान ऊन येत होतं. मग मला बघायचं होतं की ती झाडं कशी वाढत आहेत काय. ते बघण्यासाठी तुम्ही विचार पण नाही करू शकत नाही की मी ती जी काड्या होत्या लावलेल्या त्या उपटून बघितल्या की त्याला छोट्या छोट्या मुळ्या आल्यात की नाही, ते झाड चिकटलंय की नाही.
आणि ते बघितलं मी डबल, मग ती काढती घेतली, डबल तिच्या जागेवर लावून ठेवली, माती वगैरे सारली आणि थोडंसं पाणी टाकलं मम्मीला ओळखू येऊ नये म्हणून. कारण मम्मीने बघितलं असतं तर मम्मी मारलं वगैरे नसतं तिने मला, कारण तिला पण माझ्या खोडी माहीत होत्या की आपलं लेकरू आहे असं त्याला काय करावं. मग पण ओरडली असते ती, मग तिने मला ओरडू नये म्हणून मी तसं केलं. नंतर आणखी 2-4 दिवसांनी माझं मग तो रोजचाच नियम झाला, रोज एकदा जायचं त्या कुंडीजवळ, ती काडी उपटून बघायची काय झाले तिच्यासोबत. मग परत तर ते रोप आलंच नाही, सगळी सुकून गेली आणि असं झालं होतं. तर असे खूप सारे किस्से आहेत, ते तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता की याचा एक पूर्ण व्हिडिओ आणा. तर ते सगळे किस्से तुम्हाला माझ्या मम्मीकडनंही मी नंतर ऐकवते आणि माझ्या आजीकडनंही ऐकवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा, कारण काही जणांना असं वाटतं की आम्ही चॅनल सबस्क्राईब करूनही व्हिडिओचं नोटिफिकेशन का पडत नाही. तर ते पडण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन क्लिक करणं गरजेचं आहे, कारण मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळेल. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका. आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आणि सध्या इथे आपा आलाय बघा, पळून गेला तो, आणि तो मुद्दामून मम्मीने आताच पापड्या भाजून आणल्यात तर तो मुद्दामून माझ्याजवळ येऊन ती पापडी वाजवत होता. तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.